चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक छानशी नाट्यछटा शिकणार आहोत, ज्या नाट्यछटेचा क्रमांक आहे 16. त्याचं नाव आहे घर कामाचे मोल. या नाट्यछटेमध्ये सुहास तावातावाने घरात आला. तो खूप अस्वस्थ होता, कारण आज त्याला उशीर झाला होता, म्हणून त्याचं सगळंच बिनसलं होतं. आज शाळेत शिक्षा झाल्यामुळे सुहासची स्वतःवर चिडचिड होत होती. आई, सुहास बेटा जेवण करतोस का? ताट वाढू का? सुहास, नाही, भूक नाही मला. आई, अरे हे काय, आज तू डबा तसाच परत आणलास? नव्हतं जेवायचं मला. बाळा, असा अन्नावर राग काढू नये. मग काय करू? शाळेला उशीर झाला म्हणून बाईंनी कान पकडून उभे केले. सगळे हसत होते मला बघून. आई, आज घरी हरितालिकेची पूजा असल्यामुळे मला डबा करायला उशीर झाला, त्यामुळे तुलाही उशीर झाला. आता काही बोलू नकोस. तुझे देव आले नाही मला मदत करायला. बाळा, असं बोलू नये. चल, हातपाय धु आणि जेवण करून घे बरं. तू सकाळपासून उपाशी आहेस. अगं, त्याला नसेल खावंसं वाटत तर कशाला आग्रह करतेस? सुहास, बाबा, आम्ही विज्ञान युगात वावरतो. असे देवदेव केल्याने कसे चालेल? आज आईमुळे मुलांमध्ये माझं हसू झालं. आई, विज्ञान युग वगैरे सगळं मान्य. माझी देवावर श्रद्धा आहे, माझा विश्वास आहे. देवापुढे माथा टेकविल्याने मला आत्मिक समाधान मिळते, जगण्याची उर्मी वाढते. एरवी रोज पहिले तुमचे डबे करते, मग देवपूजा करते मी. एखाद्या दिवशी मागे पुढे झालं तर लगेच असे बोलताय मला. सुहास, तेच सांगतोय. अगं, बदल स्वतःला. जग खूप बदललंय. 4 भिंतीत राहून तुझे विचार जुने झाले आहेत. आई, माझे विचार, माझी मते बुरसटलेली का? उद्यापासून स्वतःचं सगळं स्वतः करायचं, मला 4 वेळा विचारायचं नाही. का सुहास, उगाच आईला दुखावलंच बेटा तू. अरे, जरी ती घरात असते तरी आपल्या लहान सहान गरजांकडे किती लक्ष देते, आपली काळजी घेते, वेळेत डबा देते. दिवसातले 24 तास आपल्यासाठी राब राब राबते. एखाद्या दिवशी थोडा उशीर झाला म्हणून आईला असे बोलणे पूर्णतः चुकीचे आहे. गृहिणी घरी असल्या तरी त्यांना घरात असणाऱ्या कामाची किंमत इतरांनी करायलाच पाहिजे. तसे होत नसेल तर मग काय फायदा आपल्या शिक्षणाचा? सुहास, बाबा, माझं चुकलं. मी रागात बोललो. मी असं वागायला नको होतं. बाबा, खरे तर आपण बाहेर खायला हवं होतं. तिला आज थोडा आराम झाला असता. तसा तिचा उपवास आहे, तिलाही सुट्टी मिळाली असती. आपण कायम तिला गृहीत धरतो, कधी स्वतः तिच्या कामात मदत करीत नाही. तिला स्वतःची मते आहेत, आवड आहे, यावर कधी विचारच करीत नाही. सुहास, खरे बोलता बाबा तुम्ही. मी आईला सांगतो मी चुकलो म्हणून. आई, चालेल. सुहास, आई, खरंच मी चुकलो. खूप वाईट बोललो तुला. तू हवं तेव्हा तुला आवडणारं काम करीत जा. आम्ही आमचं करू व्यवस्थित. आज रात्रीही आम्हाला काहीही आई, माझ्यामुळे तुला उगाच ऐकून घ्यावं लागलं. तुझं हसं झालं. त्याचं काही नाही. तुला काय हवं असेल तर आणून देतो, नाही तर माझं ताट वाढून घेऊन मी जेवतो. तू आज तुझे काम कर. आई, नको रे, झालं माझं आवरून. चल, तुला वाढून देते. सुहास, नाही, आज मी माझं घेणार. तू आरामात बस. काय बाबा? बाबा, हो तर